भागात आपण जातो. मला वाटते आपण परत परत सांगतोय की हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही, पण मी आणि माझी सगळी जी मी म्हणजे आमची जी सगळी टीम आहे ती फक्त आपल्याला जागं करायचा प्रयत्न करणार आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे 2-3 गोष्टी ज्या घडल्या. आपण नेहमी काय करत असतो तर इतिहास आणि आत्ताचा वर्तमान याची सांगड घालण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला 1947 ऑपरेशन पोलोकडे घेऊन जाण्याच्या अगोदर 47 मध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर आत्ता काय घडलं की ज्याच्यावरून मला तुम्हाला इथपर्यंत न्यावं लागलं ते सांगायचा प्रयत्न करते. मला वाटते गेल्याच महिन्यामध्ये हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका झाल्या आणि त्यात पहिल्यांदाच बीजेपी हिंदुत्व असलेली पार्टी तिथे जिंकून आली. हा एक भाग होता. काही जण म्हणाली एवढं त्याला काय बरं. आपल्या सामान्य माणसांनाही तेच वाटलं की नगरपालिका, नागपूर नगरपालिका, ठाणे नगरपालिका, मुंबई महानगरपालिका, तशी हैदराबादची म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्यामध्ये ही पार्टी निवडून आली. त्याच्यावर बाबा का करायचा, व भाग्यश्री नगर वगैरे वगैरे का बोलले असतील सगळे, पण आपल्याला इतिहास माहिती नसतो. ही जशी एक पार्श्वभूमी आहे तशी आणखीन एक पार्श्वभूमी आहे. मला वाटते 13 जानेवारी अगदी नुकतीच घडलेली ही घटना आहे. आंध्र प्रदेशमध्ये काही हिंदू देवळं जी आहेत ना, त्या हिंदू देवळांच्या मूर्ती, एक रामाची मूर्ती, जर त्याची तोडफोड डिटेल बातमी मला कळली नाही, पण हे अतिशय वाईट आहे. साऊथमध्ये भारतीय देवळांची जी स्थिती होते ती अत्यंत म्हणजे त्याच्यावर न बोललेलं बरं तर टोटली वेगळा विषय आहे, पण तीही एक पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांना हे ऑपरेशन पोलो बद्दल काहीतरी सांगावं. आणखीन एक याच्यामध्ये भाग आहे की आत्ता जे ओवेसी ब्रदर्स MIM ला त्यांनी आता AI जोडलाय, ऑल इंडिया जोडलेलं आहे. MIM चे प्रमुख आहेत. त्याच्या मराठवाड्यामध्ये 3 जागा निवडून आलेल्या आहेत. ते तेलंगणामधून निवडून आलेले आहेत लोकसभेवर, पण विधानसभेमध्ये त्यांच्या महाराष्ट्रामध्ये 2 जागा निवडून आलेल्या आहेत. त्याच्याशिवाय त्यांनी बिहारमध्ये काही उभे केलेले होते आमदार आणि बंगालमध्ये पण आता शिरता आहेत. ह्याची जी पार्श्वभूमी मुळं जी आहेत ना ती पण ह्या ऑपरेशन पोलोच्या मध्ये दडलेली आहेत. ऑपरेशन पोलो यशस्वी झालं त्यावेळेला, मात्र पूर्णपणे यशस्वी व्हायचं असेल तर आपण जागे होणं आणि ह्या सगळ्यांचा गेम प्लॅन काय आहे ते जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी सुरुवात करते ऑपरेशन पोलो. मी जेव्हा काही जणांकडे म्हटलं अरे तुम्हाला ऑपरेशन पोलो माहिती आहे का, तर सगळ्यांचं ऑपरेशन पोलो नाही माहिती. आपल्याला पोलो म्हणजे गेम आठवतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे ऑपरेशन पोलो हे कोड नेम होतं, त्याला ऑपरेशन क्रोकोडाईल असं सुद्धा म्हणतात. पण आपण सगळ्यांनी शाळेमध्ये जे काही ऐकलेलं आहे ते असं की पोलीस ऍक्शन, हैदराबादची पोलीस ऍक्शन असंच आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला ते नुसती पोलीस ऍक्शन नव्हती तर हे ऑपरेशन पोलो होतं. त्याच्याबद्दल माहिती सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करते. मला असं वाटतंय की औरंगाबाद आणि संभाजीनगर याचं करायचं की नाही याचा मी जेव्हा वाचन अभ्यास करत होते त्यावेळेला हैदराबादला राजधानी जी हलवली गेली औरंगाबादवरून निजामशाहीनी, औरंगजेब गेल्यानंतर औरंगजेबाची जी दिल्ली सल्तनत होती ती खिळखिळी झालेली होती. बंगाल कुठून निघाला, त्याचाच जो एक सरदार होता हसन गंगू वगैरे असं त्याचं काहीतरी जे नाव होतं, त्यांनी पहिल्यांदा ती हैदराबादला राजधानी हलवली. आणि हैदराबाद राजधानी झाल्यानंतर तिथे तो जो निजाम होता तो आजही सगळ्यात श्रीमंत माणूस भारतामधला आहे. त्या स्टेटमधला हैदराबाद स्टेटमध्ये जवळजवळ 30% जमीन त्याच्या मालकीची होती. त्याचा जो खजिना होता तो अनगिनत खजिना त्याच्याकडे आहे. तिथे जे इंडस्ट्री होत्या तिथे जवळ 50% इंडस्ट्री त्याच्याकडे होते. हा जो हैदराबाद स्टेट असं जे पूर्वी होतं, त्या हैदराबाद स्टेट नंतर झालं, त्याच्या अगोदर हैदराबाद संस्थान जे होतं, हे संस्थान 562 संस्थानापैकी एक संस्थान. 15 ऑगस्ट 1947 भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 3 संस्थानं सोडली तर जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. ह्या तिन्ही ठिकाणी त्या लोकांनी वेगळंच काहीतरी सूर लावला. काश्मीर आणि जुनागड आणि हैदराबाद याच्यामध्ये काश्मीरमध्ये राजा हिंदू होता, प्रजा बहुसंख्य मुस्लिम होती. जुनागड आणि हैदराबाद मध्ये प्रजा 84% प्रजा जवळजवळ हिंदू होती आणि बाकीची प्रजा मग डिव्हाइड झालेली होती, शीख मुस्लिम. 16% फक्त हैदराबाद मध्ये मुस्लिम होते. मात्र त्याचा जो नवाब होता, शेवटचा निजाम मीर लईक अली, हे त्याचे पंतप्रधान होते.
कासिम रिझवी आणि हा निजाम यांना मात्र भारतामध्ये बिलकुल यायचं नव्हतं. ब्रिटिशांनी जे 3 ऑप्शन दिलेले होते, 1 स्वतंत्र व्हायचं, 2 पाकशी किंवा 3 ऑप्शन भारतामध्ये विलिनीकरण करायचं. यांना सुरुवातीला स्वतंत्र राहायचं होतं, कारण यांचा जो एरिया आहे हा एरिया त्यावेळेच्या इंग्लंड किंवा न्यूझीलंड पेक्षाही मोठा होता. 84% हिंदू प्रजेवर जवळजवळ 200 वर्ष निजामशाहीने राज्य केलेलं होतं. थोडासा प्रयत्न केला असता तर त्यांना समुद्र किनारा पूर्वेचा इथपर्यंत त्यांना संस्थान वाढवायचं होतं. त्यांचा डोळा दिल्लीवर होता. त्यांचं म्हणणं जर 20% 16% ते नंतर 20% कसे झाले टिकलेली जातेच आहे. आम्ही जर 200 वर्ष राज्य करू शकतो तर दिल्लीची सत्ता आम्हाला काहीच कठीण नाही आहे, असं स्वप्न हा त्यावेळेचा नवाब बघत होता. त्याला खतपाणी घालत होते, पाठपुरावा करत होते ते म्हणजे त्यावेळेचे मीर लईक अली. हे जे पंतप्रधान होते ते हे व्यवसायाने इंजिनियर होते, कारखानदार होते. आणि कासिम रिझवी, हा कासिम रिझवी हा ज्याला मी म्हटलं MIM ही जी 1922च्या सुमारास एक जी संघटना उभी राहिली होती मुघलांची, त्याचा हा प्रमुख होता. हा वकील होता. हा जन्माला आला लखनौमध्ये, लाहोरमध्ये कुठेतरी, पण जी मुस्लिम विद्यापीठ आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठ, त्यांनी लॉचं शिक्षण घेतलं आणि मग लातूरला, पहिल्यांदा हैदराबाद आणि हैदराबादमधून लातूरला त्यांनी आपलं ऑफिस हलवलं आणि आपली गैरमार्गाने मिळालेली सगळी संपत्ती ह्या संघटनेला दिली. आणि मग यांनी जवळजवळ रझाकार रझाकार अशी सेना ह्याच्या हातामध्ये जेव्हा आलं, त्यांनी MIMची धुरा जशी यांच्या ताब्यात दिली तसं त्यांच्याकडे बंदुका होत्या. किती होत्या? 1 ते 1.5 लाख बंदुका होत्या आणि 1 ते 1.5 लाख बंदुका त्यांनी कम्युनिस्टांना दिल्या. ह्या कम्युनिस्टांनी आपल्या तिथल्या जी सेना होती त्यांच्याशी जवळजवळ 2-2.5 वर्ष संघर्ष केला आणि मग तो संघर्ष थांबला गेला, बळाचा वापर करावा लागला. म्हणून आंध्रामध्ये जे कम्युनिस्ट आहेत किंवा देवळांची तोडफोड झाली, त्या सगळ्याला ही एक पार्श्वभूमी आहे, हेही आपण विसरूया नको. 1 ते 1.5 लाख बंदुका कम्युनिस्टांकडे गेल्या. त्याच्यापैकी किती आपण जप्त केल्या आणि किती त्यांच्याकडे राहिल्या मला माहिती नाही. हा जो निजाम होता, शेवटचा जो निजाम होता हैदराबादचा, त्यांनी सुरुवातीला कळवलं की आम्हाला स्वतंत्र राहायचंय. ते जेव्हा शक्य नाही असं त्याला दिसून यायला लागलं तर त्यांनी मग पाकिस्तानशी संधान बांधलं. पाकिस्तानला त्या काळात 200 मिलियन रुपीज त्यांनी पाठवले आणि मग पाकिस्ताननी त्यांना मदत केली. याच्याशिवाय गोव्याने मदत केली. आफ्रिकेवरून, ऑस्ट्रेलियावरून त्यांनी चक्क एअरड्रॉप करून शस्त्र टाकली गेली. आधुनिक तोफा, रणगाडे सुद्धा त्याच्याकडे आले. त्याच्याशिवाय आणखीन त्यांनी एक तयारी सुरू केली. ती ऍक्शन 48 साली झालेली आहे. सप्टेंबर 48. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. वर्षामध्ये गेलेले आहे. त्या मधल्या काळामध्ये जे मुस्लिम भारत सोडून पाकिस्तानामध्ये जात होते त्यांची दारं मोहम्मद जिनानी बंद केली आणि त्याला सांगितलं तुम्ही सगळे सैन्य हैदराबादमध्ये जा, हैदराबादमध्ये जा, हैदराबादमध्ये जा. असे लोकसंख्या वाढवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. चीनच्या काही भागामधून, काशगर भागामधून काही मुस्लिम हैदराबादमध्ये येऊन स्थायिक झाले आणि हा स्वतंत्र होण्यापूर्वी सुद्धा हा त्याची स्वतःची रेल्वे होती, पोस्टल सर्व्हिस होती, स्वतःची सिटी म्हणजे पूर्ण फौज होती. 22,000 फौज याच्याकडे होती आणि त्याच्या जीवावर हा ही स्वप्न बघत होता स्वतंत्र व्हायचं. कॉमनवेल्थमध्ये पण त्यांनी अर्ज केला. अमेरिका आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांना पत्र लिहून हस्तक्षेप करायची मागणी केली. आपणही लक्ष ठेवून होतो, विशेष करून आपले ज्याला आपण पोलाद पुरुष म्हणतो, पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल, हे खूप अस्वस्थ होत होते. माउंटबॅटननी सुद्धा सुरुवातीला मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. माउंटबॅटन सुद्धा मला नाही वाटत त्यांची भूमिका थोडीशी मला संशयास्पद प्रत्येक ठिकाणी वाटते. त्यांना काही यश येत नव्हतं. मग आपण असंही बघितलं, म्हणजे हे तर आपण सगळं बघतच होतो, पण असंही आपण बघितलं की या निजामाने पाकिस्तान बरोबर असाही करार करायचा ते प्रयत्न करत होते की जर समजा पुढे भारत पाकिस्तान युद्ध झालं तर आम्ही आतून तुम्हाला मदत करू. म्हणून वल्लभभाई पटेलांनी म्हटलं होतं की देशाला लागलेला हा एक प्रकारचा कॅन्सर आहे, अल्सर आहे आणि तो पण उघडून टाकलाच पाहिजे. भारताच्या बरोबर मध्यामध्ये अशा प्रकारचं पूर्णपणे वृत्ती असलेला माणूस उपयोगी नाही.
या मधल्या काळामध्ये हैदराबादला आंध्र सभा म्हणून वेगळी होती, मराठवाडा मुक्तीसंग्राम वेगळा होता, कर्नाटक मुक्तीसंग्राम, ते लोक वेगवेगळे, कानडी लोक, कारण जे 84% जे होते त्याच्यामध्ये काही मराठी होते 26% वगैरे वगैरे, काही तेलुगू होते आणि काही कानडी पण होते. तर हे सगळेजण प्रयत्न करत होते. मात्र स्वतंत्र झाल्यानंतर या रझाकार याच्या सहाय्याने रझाकारांनी 2 लाख फौज उभी केली. त्या 2 लाख फौजेला शस्त्र पुरवण्याचं काम या निजामाने केलं. आणि मग हिंदूवर अत्याचाराला सीमा राहिली नाही. मला वाटते तुम्हाला मी सांगायची गरजच नाही अत्याचार म्हणजे कसे असतील. एवढंच नव्हे तर त्यांनी हैदराबाद संस्थांच्या सीमा ओलांडून भारताच्या सीमेमधल्या 370 खेड्यावर जवळजवळ हल्ला केला आणि तिथल्या बायकांची लूट, मारामारी, बाजार लूट हे सगळं सगळं सुरू केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आणखीन एक चूक केली की म्हणजे त्या ठिकाणी आपला एक चिल्कालूल नावाचं एक लष्करी ठाणं होतं, त्याच्यावरही त्यांनी हल्ला केला. आणि मग आपण जास्ती जागे झालो. खरं तर पोलीस ऍक्शन म्हणजे त्याला पोलीस ऍक्शन का म्हटलं जातं मला माहिती नाही, पण असं त्यांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करायची किंवा नाही, जसं माउंटबॅटन हे थोडेसे जळमळीत होते, तसं नेहरू आणि राजगोपालाचारी हे पण थोडेसे जळमळीत होते. त्यांना वाटत होतं ऑलरेडी आपण तिकडे फ्रंट उभारलेली आहे, इकडे दुसरी फ्रंट कशाला उभारायची, बोलणी करावी. पण बोलणी करून जेव्हा काही निघत नाही तेव्हा गृहमंत्री पटेल मात्र अगदी आपल्या निर्णयावर ठाम होते. आणि मग त्यांनी करिअप्पांना विचारलं, ते वेस्टर्न फ्रंटचे प्रमुख होते, की तुम्हाला काय वाटतं. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, लष्करी कारवाई करावी की नाही, हो. आणि मग मात्र गृहमंत्री पटेल यांनी ताबडतोब ऑपरेशन म्हणजे लष्करी कारवाई करायचं ठरवलं. सदर्न कमांडनी ही जबाबदारी स्वीकारली आणि मग प्रत्यक्ष 13 सप्टेंबरला कारवाईला सुरुवात झाली. 5 दिवसात ही कारवाई संपली. जयंतनाथ चौधरी आणि हैदराबादच्या बाजूने एल एडोर म्हणजे EDROOR हे त्यांचे हैदराबादच्या लष्कराचे प्रमुख होते. त्यांनी स्वाक्षरी केली. निजाम जो होता त्यांनी शरणागती पत्करली, रेडिओवरून जाहीर केलं. त्यांनी अर्थातच नेहमी होतं तसंच केलं. सगळा दोष हा रझाकारांवर लादला. आणखीन या त्यांचा जो मीर लईक अली पंतप्रधान होता त्यांच्यावर लादला. आणि हे हैदराबादला पोलीस ऑपरेशन का नाही आहे असं मी म्हणते, तर त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच म्हणजे शीख रेजिमेंट होती, इन्फंट्री होती, कॅव्हलरी होती, आर्टिलरी होती, इंजिनियर्स होते, डोगरा होते, गुरखा होते, शीख होते, मेवाड फील्ड रेजिमेंट होती आणि चक्क त्या ठिकाणी रणगाड्यांचा वापर केला गेला, तोफांचा वापर केला गेला. ह्या हैदराबादच्या लोकांनी जागोजागी जे खंदक खणून ठेवले होते, एक ब्रिज पाडला होता. रस्ता क्लिअर करण्यासाठी आपल्याला पुण्याला आपली जी विमानं होती ती विमानं ट्रॅम्पेट विमानं सज्ज होती, ती तिथे गेली. त्यांनी 2दा हवाई रेड आपल्याला करावी लागली आणि हा रस्ता क्लिअर करावा लागला. मग ही पोलीस ऍक्शन कशी आहे. आपले वेगवेगळ्या लोकांच्या अंदाजाप्रमाणे वेगवेगळी संख्या सांगितली जाते, पण आपल्या पण आर्मीच्या लोकांनी माणसं गमावली, 400च्या आसपास, काही जखमी झाले. त्यांचा जो फोर्स होता त्याला वेगवेगळी नावं दिली होती, स्ट्राईक फोर्स, स्मॅश फोर्स, किलर फोर्स, वीर फोर्स आणि DSO जनरल राजेंद्र सिंह हे सगळं ऑपरेशन होतं. हे सगळं ऑपरेशन मॉनिटर करत होते. आपली ही जी फौज होती या फौजेने जर कारवाई केली नसती तर हैदराबाद संस्थान पटेलांनी वर्णन केल्याप्रमाणे मोल सारखं बनून राहिलं असतं. मला असं वाटतंय की इथेच थांबून आपल्याला चालणार नाही, कारण सुरुवातीला म्हटलं होतं की ऑपरेशन पोलो यशस्वी झालं, पण तिथली जी वृत्ती होती ती नाहीशी झाली का. रझाकारांची वृत्ती होती. सगळ्याच्या सगळ्या 2 लाख रझाकार आणि 22,000 ही निजामाची फौज ही मारली गेली का नाही. त्यांनी फक्त आपलं रूप पालटलं. ते जे रिझवी होते आणि पंतप्रधान होते यांना जवळजवळ मला वाटते 1948 पासून ते 1950-56 पर्यंत नजरकैदेत ठेवलं गेलं होतं. दोघंही नंतर मग पाकिस्तानामध्ये गेले आणि तिथेच त्यांना मृत्यू आला. मात्र MIM रझाकार कासिम रिझवी जेव्हा पाकिस्तानामध्ये गेले तेव्हा त्यांनी सगळी सूत्र या MIMची आत्ताचा जे ओवेसी ब्रदर्स आहेत त्यांच्या आजोबांकडे सुपूर्द केली. म्हणजेच व्यक्ती गेली, वृत्ती इथेच ठेवून गेली आणि आपला वारसा यांच्याकडे सोडून गेली. म्हणून म्हणते की ऑपरेशन पोलो अजूनही पूर्ण झालेलं नाही.
आजही लव जिहाद चालू आहे. मला असं वाटतं की हे पोलो किंवा क्रोकोडाईल ऑपरेशन सांगण्यामागे माझा असाही हेतू आहे. काही दिवसापूर्वी मी काही भागांना भेट दिली. त्याच्यापूर्वी आपण राजस्थानच्या सीमेवर काय चाललंय, हरियाणाच्या सीमेवर काय चाललंय, तिथली जी खेडी आहेत त्या खेड्यामध्ये आजही कसं हिंदूंना, जसं व्हॅलीत झालं, हिंदूंना सोडायला प्रयत्न करायला लागला जातो, तिथे हिंदू मायनॉरिटी होतील, हळूहळू नष्ट होतील असे प्रयत्न पद्धतशीर सुरू आहेत. अशी मुंबईमध्ये 22 पाकिस्तान निर्माण झालेली आहे. अशापैकी एका ठिकाणी मी गेलेली असताना तिथली लोक डोळ्यात पाणी आणून सांगत होती, मॅडम आम्ही काय करायचं. काही वर्षापूर्वी 100% हिंदू वस्ती असलेल्या भागामध्ये हजारो हिंदू कुटुंबांपैकी जेमतेम 8-10 कुटुंब राहिलेली आहेत. काही झोपडपट्ट्या आहेत तर काही टोलेजंग इमारती आहेत. तिथेही ती स्थिती आहे. त्या इमारती उभ्या राहिल्या तेव्हा त्या ठिकाणी फक्त 1 किंवा 2 असलेली ही मुस्लिम समाजाची माणसं. आता त्यांनी त्या बिल्डिंगवर पण कब्जा केला आहे. बकरे कापले जातात, रस्त्यात नमाज पडले जातात. मला वाटतं याच्यापैकी काही दृश्य तुम्ही टीव्हीवर बघितली असतील, पण टीव्हीवर हा मुद्दा उठवला गेलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑपरेशन पोलो किंवा क्रोकोडाईल आजही पूर्ण झालाय असं नाही आहे. मात्र ते पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पोलिसाची आहे. त्या लोकांची अशीही तक्रार होती की पोलीस आम्हाला मदत करत नाही, प्रशासन आम्हाला मदत करत नाही, आम्ही जायचं कुठे सांगा, आमच्या मुलांना वाईट व्यसनाला लावलं जातं वगैरे वगैरे. खूप त्यांच्या तक्रारी होत्या. त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर, त्या बायकांच्या डोळ्यातली भीती, पुरुषांच्या डोळ्यातली भीती बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा जो इतिहास आहे हा आपण जाणून घेतला पाहिजे. रझाकार या नावाने नव्हे, वेगळ्या नावाने, पण त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. त्यांचं स्वप्न भारताला हिरवं करायचं पूर्णपणे थांबलेलं नाही आहे. अजून त्या स्वप्नात ते मुजगुल आहेत. आपण मात्र आनंद शोधतो. गायन, नाटक, पार्टीज, नवीन वर्ष, हा हा हू हसतो, मजा करतो. आपल्यापर्यंत जोवर येत नाही तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही असं वाटतं. आणखीन एक भाग ह्याच्यामध्ये आहे. माझा मुलगा जेव्हा 95 मध्ये गेला तेव्हा आर्मीचे असंख्य लोक कोण कोण येऊन गेले, मला त्यांचे नावही आठवत नाही, त्यांनीही मला एक प्रकारचा कॉशियस इशारा दिला होता. तो इशारा मला आठवला की मुंबईत असं झालं तर तुम्ही काय कराल. तो प्रश्न माझ्या मनात लिंगरिंग अजूनही होतो. त्या माणसांचे चेहरे आठवतात, ते जे कोचावर बसले होते तो कोच मला आठवतो. आणि पुन्हा मला असं वाटतं की मला काय करता येईल, मला किमान तुम्हाला जागं करता येईल. मी आणि माझी टीम तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, ऑपरेशन पोलो किंवा क्रोकोडाईल आपल्या इतिहासाच्या पुस्तकात सांगतात त्याप्रमाणे केवळ पोलीस कारवाई नाही, लष्करी कारवाई होती. 17 सप्टेंबर 1948 हा त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे, 15 ऑगस्ट नाही. एवढंच कशाला, औरंगाबादमध्ये तर मला वाटते, मला नक्की कन्फर्म करा तुम्ही, 1995 पर्यंत आपल्याला 15 ऑगस्ट साजरा करायला काही लोक कचरत असत. कारण वेगळी असतील त्याची, आय डोंट नो. पण ही सत्यस्थिती आहे, आपण जाणून घेऊया, जागे होऊया. नमस्कार.